जेव्हा मी लंडनमध्ये शिकत होतो, तेव्हा मला असं काहीतरी इंडियामध्ये जाऊन बिझनेस करायची खूप इच्छा होते. तेव्हा मी एक गोष्ट नोटीस केली, म्हणजे यूकेमध्ये, युरोपमध्ये पण मी फिरलो. तिकडे एक गोष्ट नोटीस केली की जे स्मॉल शॉप आहेत, एखाद्या आपण गावामध्ये गेलो यूकेच्या, तर त्या गावामध्ये मशरूम अवेलेबल आहे. त्या छोट्या विलेजमध्ये गेलो तरी तिकडे मशरूम अवेलेबल आहे. म्हणजे इतके लोक ते हेल्थसाठी चांगले आहेत, हेल्थ कॉन्शियस लोक आहेत म्हणून ते खात आहेत. आणि इंडियामध्ये पण कोरोनाच्या नंतर लोक जास्त हेल्थचा विचार करायला लागले आहेत. म्हणजे काही दिवसांपूर्वी आपल्या गावामध्ये मशरूम प्रकार काही वर्षांपूर्वी माहीत नव्हता लोकांना, पण आता सर्रास हॉटेलमध्ये पण मशरूम भेटलं जाते. तर ती गोष्ट मी लक्षात घेऊन मी हा बिझनेस करायचं ठरवलं आणि गावी येऊनच मी ऑयस्टर मशरूम हे एकदम कमी खर्चात चालू करता येतं म्हणून मी ते चालू केलं. आता 25 बाय 50चं आपलं शेड आहे, जे एक 1200-1250 स्क्वेअर फीटची जागा आहे. त्यामध्ये साधारण 2000 आपले बेड आहेत. तर हे सायकल, जसं आपण सायकल बसवतो त्याप्रमाणे आपण डेली 40 बेड फिल करतो आणि त्याचं एक सायकल चालू राहते शेडमध्ये. म्हणजे जे 2 महिन्याने आपण जे स्टार्टिंगला जे पहिल्या दिवशी भरलेले बेड आहेत ते साधारण 2 महिन्याने आपण रिप्लेस करतो. आणि जो आपण रिप्लेस करतो त्या बेडचं आपण गांडूळ खत करण्यासाठी आपण ते ठेवून देतो. आणि जेव्हा आपण पिशवीमध्ये भरतो तर हे लेअर पद्धतीने आपण ते मशरूम भरलं जातं. तर ह्या बॅगमध्ये आपण बघत असाल तर पूर्ण बुरशी वाढले आणि नंतर त्याच्यामध्ये साधारण 18 दिवसांनी असं यायला चालू होतं, स्टार्ट होतं ग्रो व्हायला. आणि 25व्या दिवशी मशरूम हार्वेस्टिंगला येतं. तर साधारण आपण 4-5 तोडे त्याचे करतो, 4-5 हार्वेस्टिंग करतो. साधारण 2 महिन्याने आपण ते रिप्लेस करतो बेड, त्याच्या जागी नवीन बेड येतो. मग ती प्रोसेस तशी कंटिन्यू होते. मग ही सायकल कंटिन्यू झाल्यामुळे आपल्याला डेली प्रोडक्शन भेटतं. साधारण महिन्याला आपल्याला 1000 ते 1200 किलो फ्रेश मशरूम भेटते, जे डेली साधारण 35-40 किलो. तर डेली आपण 20 किलो, त्याप्रमाणे महिन्याला 600 किलो आपलं फ्रेश मशरूम विकलं जाते. तर साधारण आपल्याला 150 ते 200 रुपये फ्रेश मशरूमला भाव भेटतो. तर विक्रीचं नियोजन फ्रेश मशरूमसाठी बघाल तर जे या कंपनीज आहेत, जे मॉल आपले आहेत गावाच्या जवळ, आता जे शेतकऱ्याचा माल घेत आहेत, उदाहरण जिओ मार्ट, झेप्टो, अमेझॉन फ्रेश, किसन कनेक्ट, हे जे मॉल आहे त्यांना आपण सप्लाय करतो फ्रेश मशरूम. आणि जे आपलं शिल्लक राहतं डेलीचं ते आपण सन ड्राय करतो, म्हणजे उन्हामध्ये आपण ते वाळवतो आणि साधारण 2-3 दिवस वाळले की ते आपण पॅकिंग करून ठेवतो. आणि बल्कमध्ये आपल्याकडं महिन्याला 50-100 किलो जेव्हा ड्राय मशरूम होतं तर ते आपण एकदम विकून टाकतो. तर साधारण त्याला 1000-1500 भाव भेटतो ड्राय मशरूमला. ड्राय मशरूम जे ड्राय केलेलं असतं ते मोस्टली एक्सपोर्ट केलं जातं दुबईला, युरोपियन कंट्रीजमध्ये, जिकडे मशरूम अवेलेबल नाहीये. जे ड्राय केलेलं असतं ते जर आपण गरम पाण्यात टाकलं तर ते फुलतं आणि त्याची आपण जशी फ्रेश मशरूमची भाजी बनवतो तशी त्या ड्राय मशरूमची आपण भाजी बनवू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावडर बनवली जाते. तर प्रोटीन त्यामध्ये ड्राय मशरूममध्ये पर 100 ग्रॅम 30 ग्रॅम प्रोटीन आहे. तर ते प्रोटीन पावडरमध्ये जास्त मोस्टली लोक कन्झ्युम करतात. तर आपण ऑनलाईन जर बघितलं तर मशरूम प्रोटीन पावडर खूप विकली जाते मार्केटमध्ये. आणि दुसरे बाय प्रोडक्ट असेल तर मशरूमचे पापड बनवले जातात, मशरूम पापड, मशरूम लोणचामध्ये यूज केलं जातं, मशरूम लोणचे, मशरूम कॅन्डी, असे खूप त्याचे बाय प्रोडक्ट आपण बनवू शकतो. मशरूम मेन त्याचा फायदा आहे म्हणजे जे लोक पावडर विकत घेतात तर वेट गेन साठी त्याचा एक फायदा होतो आणि प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. म्हणून जे जिमला वगैरे जाणारे असतात, काहींना वे प्रोटीनची ॲलर्जी वगैरे असते, तर ते प्लांट बेस नाही बोलू शकत आपण याला, पण मशरूम बेस प्रोटीन, याचे काही साईड इफेक्ट नाही आहे बॉडीला आपल्या. तर ते लोक जास्त कन्झ्युम करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे तर बॉडीमधला जो शुगर लेवल आहे, तर मशरूम पावडर आपण डेली कन्झ्युम केली तर आपलं डायबिटीज कमी होण्यास आपल्याला खूप मदत होते. स्टार्टिंगला मला शेडचा मेन खर्च असतो याचा. स्टार्टिंगला शेड बनवायला मला 3-3.5 लाख रुपये खर्च आला. आणि बाकी जे भुस्सा आहे
भुस्सा आपल्याला वर्षभरासाठी साठवावा लागतो. त्याच्यासाठी साधारण 70-80 हजार रुपये त्याच्यासाठी खर्च आला. तर टोटल एकंदरीत पाहिलं तर 5 लाखापर्यंत मला स्टार्ट करायला खर्च आला. महिन्याला जर पाहिलं तर फ्रेश मशरूम मला 1000 ते 1200 किलो आता याच्यामधून भेटतंय. त्याच्यामधलं मी 600 किलो मशरूम ते फ्रेश विकतोय. तर त्याला साधारण 150-200 रुपये भाव भेटतो. आणि बाकीचं जे 600 किलो 500-600 किलो जे मशरूम राहतं शिल्लक माझ्याकडे टोटल जर महिन्याचं पाहिलं तर ते आपण डेली ड्राय करतो, सन ड्राय करतोय सध्या. तर ते साधारण 50 ते 60 किलो आपल्याकडे तयार होतं. ते साधारण 50-60 हजार ते 70 हजाराचं आपल्याकडे ड्राय मशरूम तयार होतं. आणि 1 लाख ते 1.25 लाखाचं आपल्याकडे फ्रेश मशरूम तयार होतं. तर ओव्हरऑल पाहिलं तर प्रॉफिट मला सध्या याच्यातून 1 लाख प्रॉफिट होतोय. 30-40 हजार खर्च मला जातोय. ते खर्चामध्ये लेबर कॉस्ट असेल, जे आपण मशरूमचं बी घेतो त्याचा खर्च असेल, किंवा जे रॉ मटेरियल यूज करतोय भुस्सा त्याचा खर्च असेल, तर साधारण 40-50 हजार मला खर्च येतो. आणि याच्यातून मला खर्च वजा जाता नफा 1 लाखापर्यंत भेटतो. व्यवसाय निवडताना आपण जर फ्युचरचा विचार करून, भविष्याचा विचार करून आपण व्यवसाय निवडला पाहिजे. मी मशरूम शेती निवडताना फ्युचरचाच विचार केला, कारण आता लोक हेल्थचा जास्त विचार करतायत. आपल्याला जर आपण पाहिलं बाकीचे शेतमाल आहे त्याच्यामध्ये फवारणीशिवाय असं केमिकल फ्री काही गोष्ट आपल्याला भेटत नाहीये मार्केटमध्ये. पाहिलं तर आता खूप प्रकारचे औषधं आलेत आणि शेतकऱ्यांना काही पर्याय नाहीये, कारण रोग असेच येत आहेत फळांवर, आपल्या मालांवर. तर त्याच्यावर फवारणी नाही केली तर शेतकऱ्याला उत्पन्न भेटणार नाही, शेतकऱ्याला परवडणार नाहीये. त्याच्यामुळे केमिकल फवारणी सर्रास केली जाते आता मार्केटमध्ये, आणि केमिकल फ्री आपल्याला अन्न काही भेटत नाहीये. तर जर मशरूम लोकांची आवड निर्माण व्हायचं कारण म्हणजे हे केमिकल फ्री आहे, एक ऑर्गॅनिक पद्धतीचं फूड आहे, आणि त्याचे खूप सारे बेनिफिट आहे आपल्या बॉडीला. डायबिटीज कंट्रोलमध्ये येतो, प्रोटीनचा मेन सोर्स आहे. प्रोटीन आपल्याला त्याच्यातून भरपूर प्रमाणात भेटलं जातं. व्हेजिटेरियन लोक आहे, नॉन व्हेजिटेरियन लोक चिकन एग वगैरे खाऊन त्यांना प्रोटीनची त्यांची पूर्तता होते, पण जे आपले व्हेजिटेरियन लोक आहे त्यांच्यासाठी प्रोटीनचा मेन सोर्स म्हणजे आपण मशरूमकडे बघितलं जातं. तर याला फ्युचरमध्ये खूप डिमांड येणार आहे. जेवढे लोक हेल्थचा विचार करणार, हेल्थ कॉन्शियस जेवढे होत जाणार, तेवढे ह्या गोष्टींकडे लोक आकर्षित होणार आणि याला मार्केट राहणार फ्युचरमध्ये. हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र. रहा अपडेट प्रत्येक क्षणी. ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.